मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर. मोफत 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 नागरिक हो, बाळंतपणाची चिंता सोडा. नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ 15,000 रुपयात. एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी 20 किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम. जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा. उपक्रम मर्यादित कालावधीसाठी. तसेच बांधकाम कामगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. वाळवा तालुक्यातील पोखर्णी येथे 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे. राजकारणातील पूर्वीच्या संघर्षातून 2 गटात मारामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मारामारीत 2 जण जखमी झाले असून 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या वादावादीत सनत बबनराव पाटील, करण आनंदराव पाटील हे दोघे जखमी झालेत. वाळवा तालुक्यातील पोखर्णी येथे 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे. राजकारणातील पूर्वीच्या संघर्षातून 2 गटात मारामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मारामारीत 2 जण जखमी झाले असून 5 जणांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी दोन्ही गटाच्या संशयित तानाजी विश्वास पाटील, करण आनंदराव पाटील, विराज दीपक पाटील, सनत कुमार बबन पाटील, विकास बबन पाटील सर्वजण राहणार पोखर्णी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्र पोपट नामदेव बादरे हे घरी बोलत बसले असता त्यांच्या घराजवळ आरोपी तानाजी पाटील आणि करण पाटील यांनी एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून येऊन साक्षीदार यांच्या घरामध्ये घुसले. यावेळी सनत कुमार पाटील यांना सदर दोघांनी घराबाहेर शिवीगाळ करत स्कॉर्पिओकडे घेऊन जात असताना विराज पाटील याने फिर्यादी पाटील जवळ येऊन तू इलेक्शनला लय पुढे पुढे करत होता, आज याला सोडायचं नाही असे म्हणून फिर्यादी पाटील यांना धमकी देऊन फिर्यादीला स्कॉर्पिओ गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी पाटील जात नसल्याने तिघांनी संगनमत करून बेदम मारहाण केली. यावेळी जितेंद्र बादरे, राधाबाई बादरे, सोनाली बादरे हे आले असता त्यांना तिघांनीही धक्काबुक्की करून तुम्हालाही जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. तर दुसरीकडे करण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये असे म्हटले आहे की फिर्यादी हे मोटरसायकलवरून बावची येथे बाजार करण्यासाठी जात असताना पोखर्णी येथील जय हनुमान किराणा स्टोअर समोर आले असता सनत कुमार पाटील व विकास पाटील हे त्यांच्या मोटरसायकल समोर येऊन फिर्यादीच्या मोटरसायकलला समोरून धडक दिली. फिर्यादीला खाली पाडले. यानंतर विकास पाटील याने शिवीगाळ करत फिर्यादीला तुला सोडणार नाही असे म्हणून फिर्यादीचे दोन्ही हात धरून फिर्यादी करण याला सनत कुमार पाटील याने दगड मारून जखमी केले. यानंतर विकास पाटील याने फिर्यादी करण याच्या पोटात व हातावरती बुक्क्या मारून त्याला जिवंत सोडायचे नाही असे म्हणून धमकी दिली. या मोठ्या वादावादी प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.